दिवाळीच्या ताटाची शोभा ही करंजीशिवाय अपूर्णच आहे. म्हणूनच आपण इथे करंजी रेसिपी बघणार आहोत. ही करंजी खूप अशी लेअरची आहे, तसेच तोंडात टाकताच विरघळते. चला तर मग उशीर न करता या रेसिपीला आपण सुरुवात करूया. सगळ्यात आधी ना आपण करंजीचा बाकुरू बघायचा आहे. आता त्यासाठी एक वाटी मी बारीक इथे रवा घेतलेला आहे. एकच वाटी तुम्ही घरातली कोणती तरी फिक्स करायची. आता इथे 2 मोठे टेबलस्पून मी तीळ घेतलेले आहेत. सुंठ बडीशेपची मी पावडर घेतलेली आहे करून. विलायची पावडर आहे. इथे खसखस मी 1 टेबलस्पून घेतलेले आहेत. थोडे मनुके घेतलेले आहेत आणि काजू बदामचे काप घेतलेले आहेत. हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता इथे मी ना गव्हाचं पीठ आहे ना, हे 4 मोठे चमचे घेतलेले आहे आणि इथे थोडंसं आपल्याला जायफळ लागणार आहे. जायफळने काय होतं ना, भाकराची चव खूपच छान लागते. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. आता इथे आपल्याला सर्वात आधी काय करायचं आहे, कोरडी कढई आहे ना, तोपर्यंत आपल्याला छान अशी खसखस आहे ना, हे बारीक गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. भाजल्याने काय होतं ना, खसखसीची चव खूप छान वाढते. त्याच्यानंतर आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. तीळ जर तुम्ही टाकत नसताल ना, तर एकदा तुम्ही नक्की टाकून बघा. खूप छान अशी चव लागते. खमंग असं सुवास येईपर्यंत आपल्याला हे पण बारीक गॅसवर छान असं भाजून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला जी मी तुम्हाला दाखवली होती ना सगळ्यात आधी वाटी, त्या वाटीने 2 वाटी भरून आहे ना गच्च असं मी खोबरं घेतलेलं आहे. ते पण असं छान असं भाजून घेतलेलं आहे. आता इथे मी 1 टेबलस्पून तूप घेऊन आहे ना, त्यात आहे ना आपल्याला ड्रायफ्रूट्स हे भाजून घ्यायचे आहेत. हे काप आहेत ना छान असे तळले ना, म्हणजे काय होतं ना, त्याची चवही खूप छान अशी वाढते. त्यातच आता थोडंसं ते तूप राहिलेलं आहे. त्यात आता मी मनुके पण छान असे भाजून घेते. मनुके भाजल्यामुळे काय होतं ना, त्याला अशी बुरशी वगैरे चढत नाही. बाकराला आहे ना, बाकुरा खराब लागत नाही. त्याच्यामुळे आपल्याला मनुके पण हे छान असे भाजून घ्यायचे आहेत. हे सगळं साहित्य भाजून घेतल्यामुळे काय होतं ना, बाकुर हा जास्त दिवस हा टिकतो आणि चवीला पण खूप छान होतो. म्हणूनच आपल्याला सर्व साहित्य भाजून घ्यावं लागतं. आता मी तूप थोडं जास्त घेऊन आहे ना, त्यात असं तूप चांगलं गरम होऊन द्यायचं आहे कडकडीत. आणि मग त्यात आहे ना हा रवा टाकायचा आहे. रवा हा 1 वाटी आहे. छान असा भरपूर तुपात आहे ना, असा छान असा रवा हा भाजून घ्यायचा आहे आपल्याला छान. आता हा काढून घेऊया आपण. आता त्याच कढईत आहे ना, परत 1 टेबलस्पून मी तूप टाकून आहे ना, छान असं ते पीठ होतं ना आपलं, ते भाजून घेते. आता आहे ना, आपण का वेगवेगळं काढलं होतं का, तर आपल्याला आहे ना हे खोबरं गार झाल्यावर चुरायचं होतं. हे जे रवा भाजला होता ना, तो पण मी असं मिक्स करून घेते. आता इथे तीळ आणि जे खसखस होतं ना, ते असं ना छान असं आपल्याला मिक्सरला आहे ना अर्धे वाटून घ्यायचे आहेत. म्हणजे ते दाताखाली आले ना, छान असे क्रिस्पी लागतात आणि त्याची चव खूप छान लागते. आता आपल्याला यामध्ये सुंठ आणि बडीशेपची पावडर टाकून घ्यायची आहे. विलायची पावडर टाकून घ्यायचे आहेत. बेदाणे आणि ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे आहेत. आता हे सर्व आपण छान असं हलवून घेऊया, एकजीव करून घेऊया. आता त्याच वाटीने आपल्याला ना इथे 1 मोठी वाटी ती पिठी साखर मिसळणार आहे. तुम्हाला जर अजून जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 2 मोठी वाटी जे भरून आपण माप घेतलं होतं तेवढं टाकलं तरी पण चालेल. आता ह्यामध्ये आपल्याला सगळ्या शेवटी ना जायफळ खिसून टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता बाकुरा खूपच छान झालेला आहे. आता आपण साठा करायला घेऊया. इथे मी 2 मोठे टेबलस्पून अर्ध वितळवलेलं मी तूप घेतलेलं आहे. त्यात आहे ना आपल्याला 2च मोठे टेबलस्पून आहे ना कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे. आता हे छान आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे. क्रीमी होईपर्यंत आपल्याला फेटायचं आहे, म्हणजे ते छान असं एकजीव होतं. आता इथे करंजीची पारी बनवण्यासाठी इथे मी भरून, तुम्ही बघू शकता गच्च भरून असं मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि 2 टेबलस्पून आपल्याला रवा लागणार आहे. रव्याने काय होतं, छान अशी खुसखुशीत करंजी होते. हा रवा मी बारीक घेतलेला आहे. त्यात आता चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. 2 टेबलस्पून मोठी भरून तूप आहे ना कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. त्यात आपल्याला पिठात टाकून छान असं चुरून घ्यायचं आहे. असा मुटका झाला पाहिजे पिठाचा, इथपर्यंत आपल्याला छान असं ते एकजीव सगळं तूप ह्याला चोळून घ्यायचं आहे पिठाला. आता आपल्याला इथे थोडं पाणी घालून आहे ना असा गोळा मळून घ्यायचा आहे. जास्त पण घट्ट नाही आणि जास्त पण पातळ नाही, मीडियमच करायचं आहे. कारण त्यात थोडा रवा घातला आहे ना, तो पण परत फुलून येणार आहे. छान असं आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे पीठ आहे ना 20 मिनिटासाठी रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता छान असं भिजलेलं आहे हे पीठ. आता हे जे ना एकसारखे असे 3 गोळे मी करून घेते. आता हे जे आपल्याला पोळी लाटून आहे ना, ह्याला साठा लावून घ्यायचा आहे आपल्याला. हे एकसारखी गोळी केली ना, एकसारखी पोळीचा आकार आपला होतो. आता आपल्याला एक पोळी अशी छान अशी पातळ लाटून घ्यायची आहे. 3 पोळ्या आधी आपण आहे ना लाटून घेऊया पातळ. आता आपल्याला ह्याला ना असा पातळ साठा लावून घ्यायचा आहे. जर जास्त साठा लावला ना, मग तो साठा तेलात पण वितळतो आणि खूपच असं तेल करंज्या पितात. म्हणून आहे ना आपल्याला इथे मोजकाच असा साठा थोडा असा पुसून घ्यायचा आहे. आणि पोळीनं अशी एकावर एक छान असे साठे लावून तिन्ही पण आहे ना असे छान असे पसरून घ्यायचे आहेत. तुम्ही थोडंसं त्याला लाटून पण घेऊ शकता, म्हणजे त्यात जी हवा असते ना ती बाहेर येते.
आता आपल्याला सर्व एकावर एक पोळी ठेवून येणं तिन्ही पोळ्या लाटून अशा साठा लावून लाटून घेतलेल्या आहेत. ह्याला तसा पातळ असा ह्याचा रोल करायचा आहे आणि जे त्याचे पहिले टोकं असतात ना ते आपल्याला असे काढून घ्यायचे आहेत. आता ह्याला आपल्याला एकसारख्या अंतरावर असे तुम्ही बघू शकता ना व्हिडिओमध्ये, तेवढ्या अंतरावर आपल्याला ह्याला कापून घ्यायचं एकसारखं, म्हणजे ते छान असे लाटता येतात. आणि असं केल्यामुळे साठा लावल्यामुळे ना करंजीला लेअर खूप छान सुटतात. इथे मी कढाई ना हे सगळं काढून घेते, म्हणजे आपल्याला एकसारखे असे गोळे मिळतील. तुम्ही बघू शकता लेअर खूप छान सुटलेले आहेत. आता आपल्याला तळहाताच्या साह्याने ह्याला असं पुढेच प्रेस करायचं आहे, म्हणजे जे लेअर आहेत ना ते पुढे जातात आणि आपल्याला पोळी ही छान अशी त्याची पारी ही छान अशी लाटता येते. लाटताना तुम्ही ना जास्त प्रेस करू नका, नाहीतर मग त्याचे लेअर सुटत नाहीत. ही चांगली एक टीप आहे. अलगद हाताने लाटायचं आहे आणि थोडंसं आपल्याला मीडियम, आपण जे नेहमीचे साध्या करंज्या करतो ना तेवढं आपल्याला त्याची पारी ही पातळ लाटायची नाही आहे, थोडीशी जाडसरच ठेवायची आहे. आता ह्याच्यात ना आपल्याला छान असं जेवढं बसेल, मी इथे 2 मोठे टेबलस्पून आहे ना सारण भरून घेतलेलं आहे. इथे आपल्याला थोडंसं पाणी किंवा दुधाचा हात लावून ना छान अशी करंजी क्लोज करून घ्यायची आहे. साच्याने केल्यामुळे काय होतं ना छान अशी त्याला डिझाईन येते. आता ह्याला ना या साच्याला कमळाची डिझाईन आहे, तशी डिझाईन त्या पिठाला पण लागली जाते, तुम्ही बघू शकता. आणि जी ना साठ्याची बाजू आहे किंवा जी लेअरची बाजू आहे ना ती आपल्याला बाहेर ठेवायची आहे. हे तेवढं एकदा चेक करून तुम्ही ते फक्त पोळी त्या साच्यावर ठेवा. ही एक छान अशी टिप आहे. आता आपल्याला आहे ना तेल आहे ना हे जास्त गरम नाही करायचं आहे, एकदम कोमट असं करून घ्यायचं आहे. गोळा टाकल्यावर तुम्हाला हे कळतच असेल कितपत मी गरम केलेलं आहे. मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही एकदम स्लो ठेवायची आहे. करंजी जर जास्त फास्ट गॅसवर तळली ना तर ती लवकर तळली तर जाते, पण पाहिजे तेवढी क्रिस्पी ती होत नाही किंवा ती परत नरम पडते. आणि प्रत्येक वेळेस काय करा, करंजी तळायच्या आधी ना त्याची तोंडे ना थोडीशी आहेत ना हाताने थोडंसं प्रेस करून घ्या, म्हणजे ती तेलात गेल्यावर सुटणार नाही. इथे 4-4 तळत असेल तर तसं करायची गरज नाही, पण एकदम जर करून ठेवत असाल तर ती एक टिप चांगली आहे की तुम्ही ती प्रेस करून अशी मगच तळा. तुम्ही ते बघू शकता अतिशय लेअरची आणि खुसखुशीत अशी सोप्या पद्धतीने करंजी आपली बनवून तयार झालेली आहे. ह्या दिवाळीला ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडली असेल ना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशा एका छानशा नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत हॅप्पी दिवाळी.